नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण आपल्या किचनमध्ये लिंबाचं आंबट म्हणजे मसाल्याचं लोणचं असं दाखवणार आहोत. नेहमी आपण गोड लोणचं दाखवतो, गूळ घालून, साखर घालून, गूळ तिखट मीठ घालून लोणचं दाखवतो. आज मी जसं आपण आंब्याचं लोणचं करतो तसं हे लिंबाचं लोणचं तुम्हाला करून दाखवणार आहे. हे लोणचं फक्त लगेच खाता येत नाही, साधारण आधी महिना 2 महिने तरी ते मुरावं लागतं आणि ते मुरलं की मग कितीही दिवस टिकतं, वर्ष 2 वर्ष, जितकं जुनं होईल तितकं ते लोणचं एकदम टेस्टी आणि छान लागतं. फक्त ते मुरायला थोडा वेळ लागतो. आणि आत्ता कसं लिंबाचा सीझन आहे, आत्ता लिंब जनरल स्वस्त असतात, उन्हाळ्यात लिंब महाग असतात. मग आत्ता ह्या सगळ्या लिंबाच्या ज्या काही गोष्टी करायच्या असतील त्या आत्ता आपण करू शकतो. आता आपण म्हणून मी आज तुम्हाला लिंबाचं लोणचं दाखवणार आहे. तर आता ही मी 10-12 लिंब घेतली आहेत. त्याच्यासाठी मी घेतलं आहे 1 चमचा हळद घेतली आहे, हळद पावडर, 1 चमचा मेथी पावडर, 1 चमचा हिंग पावडर आणि हे थोडं लाल तिखट घेतलं आहे. त्याच्यावर मी तेल ओतणार आहे, रंग येण्यासाठी म्हणून तेल ओतणार आहे. आणि आता इथे मी तेल गरम होत ठेवलं आहे. हे लोणच्यासाठी मीठ घेतलेलं आहे आणि ही मोहरी वाटून घेतली, 1 वाटीभर मोहरी चांगली वाटून घेतली आहे. लाल मोहरी, लोणच्यासाठी नेहमी लाल मोहरी धुवून वाळवून ठेवायची घरात, मग आपल्याला केव्हाही उपयोगी येते. आमच्याकडे मोहरी नेहमी आम्ही धुवून वगैरे ठेवतो आणि मग अशी कधी लागेल तेव्हा आपण त्याचा वापर करायचा. आता आपण प्रथम हे तेल गरम करून या सगळ्या पावडरींवर ओतणार आहोत. आता आपण ह्या सगळ्या पावडरी मिक्स करूया. तुम्हाला दाखवण्यासाठी वेगवेगळ्या ठेवल्या होत्या. आणि यावर आपण खमंग अशी फोडणी, म्हणजे याचा वासच सुंदर येतो. हे आता मी याच्यावर ओतलं तेल गरम की सुंदर वास घरात सुटतो की लोणचं आपल्याकडे चाललं आहे असं बाहेरच्या लोकांना समजतं. तर मी हे तेल ओतणार आहे. जसं आंब्याचं लोणचं करतो तशीच ही कृती आहे, म्हणून तुम्हाला दाखवते, कारण गोड लोणचं सगळीच जणं करतात. हा सुंदर वास, इतका सुंदर येतोय. हिंगाचा वास, मेथीचा वास, खूप सुंदर वास येतोय. आणि तिखटावर आपण तेल ओतलं की त्या लोणच्याला कलर खूप सुंदर येतो, म्हणून थोड्या तिखटावर तरी तेल ओतायचं. बाकीचं तिखट असंच घालायचं. अजून आपल्याला तिखट लागणार आहे पण ते असंच घालायचं. ही पहिली कृती. हे सगळं थंड व्हायला लागतं. आता मी फोडणी पण करून ठेवणार आहे. ती फोडणीसाठी परत तेल घेते थोडं. एवढ्या 10-12 लिंबाच्या लोणच्याला अर्धी वाटी तेल लागेल, म्हणजे साधारण 100 मिली तरी आपल्याला तेल लागणार आहे असं. आता आपली ही फोडणी आपण करूया. मेथी दाणा घालायचा. जरी तिथे मेथी पावडर घातलेली असली तरी लोणच्याची फोडणी म्हटली की आपल्याला त्याच्यात मेथी दाणा टाकायचा असतो. तर हा मी मेथी दाणा टाकला आहे. आता मी गॅस घालवून टाकला आहे. मेथी दाणा आणि मोहरी, मोहरीची खमंग फोडणी. फोडणीतसुद्धा मी थोडी हळद टाकणार आहे, थोडा हिंग टाकणार आहे आणि परत थोडं लाल तिखटही टाकणार आहे, कारण फोडणी आपण वरून टाकायची असते, घालायची असते. त्याच्यामुळे ते वरती लाल कलर लोणच्याला दिसला पाहिजे. लोणच्याचा कलर महत्त्वाचा असतो, खूप महत्त्वाचा असतो. आधी आपण नेहमी लोणचं कोणीही दिलं तरी डोळ्यानं बघत असतो, वा हे लाल आहे, रसरशीत आहे, तरच आपल्याला ते खावंसं वाटतं. त्याच्यामुळे लोणच्याला कलर छान दिसला पाहिजे. आणि लोणच्याला शक्यतो कलरचं तिखट वापरायचं. कलरचा याचा अर्थ कलर काढलेला नव्हे, तर ते बेडगी मिरचीचं तिखट वापरायचं, काश्मीरी तिखट वापरायचं, म्हणजे ते अति तिखटही नसतं आणि रंग छान असतो. आता आपण ही सगळी लिंब धुवून पुसून स्वच्छ घेतलेली आहेत, चांगली वाळलेली आहेत. केव्हाही लोणच्याचे आंबे काय किंवा लिंब काय, त्याला आवळे, त्याला पाणी असताना ते स्वच्छ धुवून कोरडं करून नेहमी घ्यायचं असतं. त्याच्यामुळे मी आता हे कोरडं करून घेतलं आहे आणि अशी मी छानपैकी लिंब कापून घेणार आहे. फोडं आपल्या आवडीनुसार करायची. खरे फोडं अशीच करतात, पण समजा आपल्याला लहान हवी असली तर लहानही आपण करू शकतो. कारण काय प्रत्येकाकडेच मोठं फोड खपतं असं नाही, मग लहान केलं तरी चालतं. पण फोडं करण्याची पद्धत मीही आत्ता तशीच करणार आहे, पण सांगितलं तुम्हाला, लहान केली तरी चालतात. लिंबाचा एक लेमोसा म्हणून पण प्रकार करतात, तो मी तुम्हाला एकदा दाखवणार आहे. खूप छान लागतो पोळीशी लेमोसा. तर जसं आपण आंब्याच्या लोणच्याला
हळद हिंग लावतो तसंच ह्याला पण हळद हिंग आणि मीठ असं चोळून लावायचं. कच्चं तेल नाही लावणार आहे, डायरेक्ट तेल लावणार आहे. हे बघा, 2 मोठे चमचे मीठ घेतलं आहे. ते सुद्धा आधी कमी घालते, कारण जरी पण थोडं लिंबू आंब्यापेक्षा लिंबू आंबट असतं, त्याच्यामुळे मीठ थोडं जास्त लागतं. हे बघा, हा मस्त असं सगळं चोळून घ्यायचं आणि मग त्यावर आपण बाकीचे मसाले घालायचे. आता हे मी 5 मिनटं ठेवते आहे. हळद मीठ लावून ठेवलं आहे, त्याला 10 मिनटं झालेली आहेत. आता मी त्याच्यावर हा सगळा मसाला घालणार आहे. हळद हिंग मेथी पावडर आणि लाल तिखट असं हे सगळं कालवलेलं आहे. तेल ओतलेलं ते मी याच्यावर घालणार आहे. असं व्यवस्थित पुसून घ्यायचं, म्हणजे कुठचंही काही फुकट जाता नाही. तेलाच्या ताटात नेहमी थोडी मोहरीची पावडर घालायची. मोहरीच्या पावडरने तेलकटपणा सगळा जातो. असं आता चोळून घेतलं की यात डिशचा सुद्धा तेलकटपणा राहणार नाही. बघा, स्वच्छ होतं, म्हणजे आपलं सगळं फुकटही काही जात नाही आणि ताटलीही आपली स्वच्छ होते डिश. हे बघा, आता ह्याला साबण लावायची सुद्धा जरूर लागणार नाही. तर हे पण कालवणार आधी ह्याला. तर ही मी वाटीभर मोहरीची पावडर केलेली आहे. लोणचं नेहमी हातानंच कालवायचं असतं, किती जास्त असो नाहीतर कमी असो. अजून आपल्याला तिखट घालायचं याच्यात, आणि मिठही लागणार आहे. ते 2 चमचाभर उरवलं आहे ते. त्यामध्ये आपण अजून तिखट घालणार आहोत. थोडं घातलं होतं. तेल ओतलेलं तिखट असलं की त्याचा रंग छान येतो. साधारणपणे मी या लोणच्याला आपली आमटीची 1 वाटी तिखट घातलं, एवढी 1 वाटी. तरीही तेवढीच घेतली आहे, कारण व्यवस्थित साहित्य जर व्यवस्थित असेल तरच आपलं लोणचं टिकू शकतं, नाहीतर लोणच्याला बुरी येते. त्याच्यामुळे लोणच्यात साहित्य केव्हाच कमी करायचं नाही. बघा किती सुंदर आपलं लोणचं झालं आहे ते. तर यावर आपण तेल ओतायचं. मग आपलं हे लोणचं तयार आहे. तर आपण काचेच्या बरणीत लोणचं भरून ठेवायचं आणि भरल्यावर थोडी फोडणी बरणीच्या तळाशी घालायची आणि थोडी वरून घालायची. मग त्याला व्यवस्थित तेल सुटतं. मला भरून दाखवते. असं हे आपलं रसरशीत लिंबूचं लोणचं तयार आहे. आता आपण हे छानपैकी बरणीत भरून ठेवायचं. सुखी बरणी, काचेची सुखी बरणी घ्यायची. शक्यतो काचेची बरणी असावी. आता आपण प्लॅस्टिकच्या बरणीतही भरतो, भरत नाही असं नाही, पण लिंबाचं लोणचं शक्यतो काचेच्या बरणीत भरावं. थोडं फोडणी मी थोडी खाली घातली आहे, बाकीचे आता वर घालणार आहे. आता असं हे मी भरून ठेवणार आहे. जसं जसं ते मुरेल तसं ते छान होईल. आपलं लोणचं टाकून बरणीत भरून ठेवलं आहे. ते खायला खूप वेळ लागतो ह्याला, कारण हे मुरायला लागतं चांगलं. त्याच्यामुळे त्याला वेळ लागतो. 1 महिनाभर तरी चांगलं जायला हवं. महिना 6 महिने गेले तरीसुद्धा उत्तम. जितकं ते मुरेल तितकं ते लोणचं छान लागतं. असं व्यवस्थित चेपून ठेवायचं. बरं, थोडीशी फोडणी घालणार आहे. आता आपण हे घट्ट झाकण लावून ठेवायचं कपाटात. बरणी व्यवस्थित पुसून घ्यायची. लिंबाच्या लोणच्याला ओलं लागतं नाही, म्हणून ते व्यवस्थित जपावं लागतं. कुठच्याही लोणच्याला शक्यतो लागू नये ओलं, पण
त्या लोणच्याला तर जपायलाच लागतं, नाही तर पटकन त्याला बुरशी येते. असं हे आपलं लोणचं तयार आहे. तर हे लोणचं मी कसं केलं ते तुम्ही माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.